महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 इंग्रजीचे अत्यंत महत्वाचे 20 प्रश्न स्पष्टीकरणासह आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायला हव्यात ते देखील आज आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, चूज करेक्टली स्पेल्ड वर्ड. अलिनेट या शब्दाचं स्पेलिंग 4 ऑप्शन्स मध्ये आहेत आणि अलिनेट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायचं आहे. अलिनेट म्हणजे दुरावणे. अलिनेट या शब्दामध्ये डबल एन नाहीये, डबल एल नाहीये आणि डबल टी देखील नाहीये, हे लक्षात ठेवा. अलिनेट या शब्दाचं जे करेक्ट स्पेलिंग आहे त्यामध्ये डबल एन नाहीये, डबल एल नाहीये आणि डबल टी नाहीये. म्हणजे अलिनेट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग आहे ALIENATE. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. एरर डिटेक्शन वरचा हा प्रश्न आहे. A, for heaven's sake. B, do me a favor. And C, do not ask me. D, why am I not coming? Sentence काय आहे? For heaven's sake, do me a favor and do not ask me why am I not coming? 1, 2, 3 आणि 4. आता यामध्ये फर्स्ट 3 मध्ये एरर नाहीये. फॉर हेवन सेक, डू मी ए फेवर अँड डू नॉट आस्क मी, मला विचारू नको. वाय एम आय नॉट कमिंग, या ठिकाणी एरर का आहे? तर या ठिकाणी वाय आय एम नॉट कमिंग असा प्रश्न असायला हवा. असं का असायला हवा? तर हा प्रश्न जो आहे हा या वाक्यात विचारला गेलेला आहे. फॉर हेवन सेक, डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी वाय एम आय नॉट कमिंग हा वाक्यात विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा इनडायरेक्ट क्वेश्चन आहे. कोणताही क्वेश्चन ज्या वेळेला एखाद्या सेंटेन्स मध्ये विचारलेला असतो किंवा एखाद्या पॅराग्राफ मध्ये विचारलेला असतो, कुणाच्या तरी सेईंग मध्ये विचारलेला असतो, त्यावेळेला तो इनडायरेक्ट क्वेश्चन असतो. आणि इनडायरेक्ट क्वेश्चन असेल तर WH म्हणजे व्हाय नंतर त्या ठिकाणी सब्जेक्ट असतो, व्हाय आय एम नॉट कमिंग. हा जर क्वेश्चन आपण डायरेक्ट विचारला तर मग हा बरोबर आहे, व्हाय एम आय नॉट कमिंग हा डायरेक्ट क्वेश्चन मध्ये बरोबर आहे. पण इनडायरेक्ट क्वेश्चन मध्ये हा रॉंग आहे. म्हणून आपला आन्सर आहे डी. या पार्ट मध्ये एरर डिटेक्शन आहे. अपोजिट ऑफ टर्न डाऊन वाक्य आहे, ही विल नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. तो तुझी रिक्वेस्ट नाकारणार नाही. आपल्याला या ठिकाणी टर्न डाऊनचा अपोजिट शोधायचा आहे. टर्न अपॉन नाही येणार, रिजेक्ट नाही येणार, टर्न ओव्हर नाही येणार, तर नाकारणार नाही म्हणजे ऍक्सेप्ट करेल. दिस इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी बाय मिस्टेक आपल्याकडून टर्न अपॉन किंवा रिजेक्ट होऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा की टर्न डाऊन ही एक फ्रेज आहे. टर्न डाऊन म्हणजे नाकारणे. नेव्हर टर्न डाऊन म्हणजे नाकारणार नाही, तर त्याचं अपोजिट आहे ऍक्सेप्ट. Rearrange the jumbled words. P, an audience. Q, often in a theater. R, acted out before. S, a drama is a type of story. आता याचं जर आपण सेंटेन्स तयार केलं तर ते काय होईल? अ ड्रामा इज अ टाइप ऑफ स्टोरी, नंबर 1. ऍक्टेड आउट बिफोर, नंबर 2. an audience, number 3. often in a theater, number 4. That means sentence will be, a drama is a type of story acted out before an audience, often in a theater. मग सिक्वेन्स काय तयार होईल? S, R, P, Q. नंबर 3. मीनिंग ऑफ मॅग्नॅनिमिटी. मॅग्नॅनिमिटी म्हणजे जेनरस, दिलदार पर्सन. मग त्याचं मीनिंग काय आहे? जेनरसिटी, उदार. 10 मिलियन. 10 मिलियनचा आपल्याला कार्डिनल नंबर लिहायचा आहे. एक लक्षात ठेवा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, मग 10 मिलियन म्हणजे 100 लाख. ऑप्शन 1. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस. आता WH क्वेश्चन यावेळेला इथे तयार होईल त्यावेळेला हार्ड वर्क अँड डेडिकेशन हे आन्सर आपल्याला यायला हवंय. कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस. हु इज द की टू सक्सेस असं तर आपण म्हणू शकत नाही. व्हॉट इज द की टू सक्सेस? दिस इज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द की टू सक्सेस? सक्सेसची की काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस.
विच आणि व्हेअर येणार नाही. नेम द अंडरलाईन क्लॉज. आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. मी अशा ठिकाणी ठेवले की ज्या ठिकाणी मला ती पुन्हा सापडेल. मग वेअर आय कॅन फाइंड इट अगेन म्हणजे हे कशाशी संबंधित क्लॉज आहे, तर प्लेसशी संबंधित क्लॉज आहे आणि वर्बशी संबंधित आहे. म्हणजे हे ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. मी ती अशा ठिकाणी ठेवेल की मी ती अशा ठिकाणी ठेवली की ज्या ठिकाणी मला ती पुन्हा सापडेल. ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. Fill in the blanks. The first dash of COVID-19 is cold. COVID-19 मध्ये सर्वात प्रथम काय होतं, थंडी वाजते, कोल्ड. सायन्स, सिम्पटम्स, फीचर्स, एव्हिडन्सेस. आता ज्या वेळेला एखादा आजार असतो त्यावेळेला आपण त्या आजाराला साईन म्हणत नाही, सिम्पटम्स म्हणतो. फीचर्स आणि एव्हिडन्सेस त्याच्याशी संबंध नाही. फीचर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, एव्हिडन्सेस म्हणजे काही उदाहरणं. म्हणजे या ठिकाणी सिम्पटम इज द करेक्ट आन्सर. त्या आजाराची लक्षणं काय आहे, सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. द फर्स्ट सिम्पटम ऑफ COVID-19 इज कोल्ड. आयडेंटिफाय द मूड शोन बाय अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी आता हेल्पिंग वर्ब्स. आता अंडरलाईन केलेले मॉडल ऑक्झिलरी कोणतं आहे, अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. कॅन, अश्विनी सेव्हरल लँग्वेजेस बोलू शकते. बोलू शकते म्हणजे या ठिकाणी काय आहे, परमिशन नाहीये, कंपल्शन नाही, ऍबिलिटी आहे, क्षमता. ऍबिलिटी म्हणजे क्षमता. तिच्यामध्ये सेव्हरल लँग्वेजेस बोलू शकण्याची क्षमता आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वॉज डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. मग इथे काय येईल, अ वर्ड टू डॅश डॅश द. A word to the wise is sufficient. A word to the wise. A word to the wise म्हणजे पण मराठीमध्ये असं म्हणतो की शहाण्याला शब्दाचा मार. एका शब्दामुळे त्यांना पुन्हा सांगावं लागत नाही. A word to the wise is sufficient. एक शब्द पुरेसा असतो. म्हणजे थर्ड इज द ऑप्शन. Choose the correct alternative to fill in the blanks. The rich man traveled all dash dash the world dash dash the air. The rich man traveled all over the world by air. अबाव येणार नाहीये, अक्रॉस येणार नाही. अक्रॉस आणि ओव्हर मध्ये फरक काय आहे की अक्रॉस म्हणजे ज्या वेळेला आपण फ्लॅट पोर्शनवर किंवा मूव्ह होतो, लिमिटेड प्लेस मध्ये मूव्ह होतो त्यावेळेला ते अक्रॉस येईल. फ्रॉम द एअर नाही, विथ द एअर नाही. म्हणजे या ठिकाणी दोनही ऑप्शन नाहीये. अबाव येणार नाही म्हणजे ओव्हर आणि बाय. ते तुम्हाला केवळ लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला ओव्हर आणि अक्रॉस मध्ये कन्फ्युजन होईल त्यावेळेला हे लक्षात ठेवा की फ्रॉम द एअर नाहीये, विथ द एअर नाहीये आणि हे दोन बाद होतात. अबाव येणार नाहीये, अबाव द वर्ल्ड नाही. म्हणजे रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय एअर. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. लेपर्ड, लेपर्डेस. लायन, लायनेस. फॉक्स, विक्झन. चिकन, कॉक. आता हे पहिले तीन जे ऑप्शन्स आहेत यामध्ये हे जे अॅनिमल्स आहेत, लेपर्ड, लायन, फॉक्स, यांचे फिमेल नेम्स आहेत. हे चिकन मध्ये काय आहे की कॉक म्हणजे हा मेल नेम दिलेला आहे. म्हणजे दिस इज द मिसमॅच्ड पेअर. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री शोधायची आहे आपल्याला. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. म्हणजे जगामध्ये असं कोणतंच आयलँड नाहीये की जे ऑस्ट्रेलिया इतकं मोठं आहे. ह्याची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल, ऑस्ट्रेलिया इज वन ऑफ द लार्जेस्ट आयलँड. हे येणार नाहीये कारण ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन मोस्ट अदर आयलँड्स इन द वर्ल्ड. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन मोस्ट अदर आयलँड्स. बहुतेक आयलँड पेक्षा ते मोठं आहे हे देखील नाही. इट डझंट गिव्ह द मिनिंग टू द सेंटेन्स. ह्याचा अर्थ ते देत नाही. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर आयलँड इन द वर्ल्ड. हे मात्र योग्य मिनिंग सांगते ह्या वाक्याचं. ऑस्ट्रेलिया इज लार्जर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, दॅन एनी अदर आयलँड इन द वर्ल्ड. वर्ल्ड मध्ये कुठल्याही आयलँड पेक्षा ते मोठे आहे. म्हणजे
This is the correct option. Choose the correct indirect speech. He says, I go to gym every morning. आता या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच मध्ये जे काही वाक्य दिलेलं आहे ते पूर्णपणे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आणि ज्या वेळेला रिपोर्टेड स्पीच मध्ये दिलेलं वाक्य हे पूर्णपणे प्रेझेंट टेन्स मध्ये असतं, ही सेज, त्यावेळेला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट टेन्स असणं आवश्यक असतं. आता या ठिकाणी ही सेज दॅट ही विल हे नाहीये, कारण इथे ही विल आलेलं आहे, फ्युचर टेन्स आहे. ही सेड दॅट ही वेंट हे देखील येणार नाही, या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. ही सेज दॅट ही वेंट या ठिकाणी देखील पास्ट टेन्स आहे. ही सेज दॅट ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग हे बरोबर आहे, कारण आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असल्यामुळे इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट टेन्स असायला हवाय. ही सेज दॅट ही आयच्या ठिकाणी ही झालाय ही, आणि गोज झाले, कारण ज्या वेळेला ही शी इट हे वर्ब्स असतात, हे सब्जेक्ट्स असतात, त्यावेळेला त्याच्या पुढच्या वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. त्यामुळे ही सेज दॅट ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग. आता हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला रिपोर्टेड स्पीच मध्ये दिलेले वाक्य हे पूर्णपणे प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, ही सेड नाहीये, रिपोर्टेड मध्ये इथे सेज आलेलं आहे, त्यावेळेला इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्याचं रूपांतर करताना ते प्रेझेंट टेन्स मध्ये असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. Choose the correct simple sentence. If you are not an Indian, you cannot be admitted. दिलेलं जे सेंटेन्स आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि ह्याचं सिंपल सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड हे होणार नाही, कारण इथे ऑलरेडी ऍडमिशन झालेली आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे. आपल्याला दिलेले वाक्य जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये नाहीये. इंडियन्स अलोन मस्ट बी ऍडमिटेड, इंडियन्स अलोन मस्ट बी ऍडमिटेड असा तर वाक्याचा अर्थ नाहीये, त्यामुळे वाक्याचा अर्थ सांगत नाही. नन बट इंडियन्स शुड बी ऍडमिटेड, या ठिकाणी वाक्यामध्ये जे काही क्रायटेरिया दिलेला आहे की कुणाला ऍडमिट करायला हवंय, तो क्रायटेरिया या ठिकाणी ध्वनित होतो. नन बट इंडियन्स, कुणीच नाही परंतु इंडियन्स शुड बी ऍडमिटेड. सो दिस इज द करेक्ट आन्सर. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड. मीनिंग ऑफ फ्रेग्रन्स, फ्रेग्रन्स म्हणजे सुगंध. ऑप्शन्स आहेत अरोमा, फ्लेवर, ऍक्रिड, स्टिंक. अरोमा आणि फ्रेग्रन्स हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे अरोमा इज द करेक्ट आन्सर. फ्लेवर म्हणजे टेस्ट, ऍक्रिड म्हणजे द एअर विच कंटेन, ज्या हवेमध्ये धूर वगैरे असतो म्हणजे प्रदूषित हवा, ऍक्रिड. आणि स्टिंक म्हणजे दुर्गंधी. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. डेफिशियंट, मॅग्निफिशियंट, इफिशियंट, रेटिसंट. आता या ठिकाणी डेफिशियंट बरोबर आहे, एफिशियंट बरोबर आहे, रेटिसंट बरोबर आहे. मॅग्निफिशियंट मध्ये हा आय नको आहे, म्हणजे दिस इज द करेक्ट आन्सर. अपोजिट ऑफ व्हल्नरेबल. व्हल्नरेबल म्हणजे असुरक्षित, व्हल्नरेबल म्हणजे नाजूक, असुरक्षित म्हणजे त्याला ऑपोजिट आहे सिक्युअर, सुरक्षित. सेन्सिटिव्ह, लायबल, वीक यांचा याच्याशी संबंध नाही. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. म्हणजे दिलेले कन्स्ट्रक्शन जे आहे ते ऍक्टिव्ह आहे. विमेन लाईक मेन टू फ्लॅटर देम. स्त्रियांना त्यांची स्तुती करणारे पुरुष आवडतात. मग या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन हवंय. फर्स्ट ऑप्शन इज वुमन आर लाइक्ड बाय मेन हु फ्लॅटर, हे नाही येणार. या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलतोय. विमेन लाईक इट इफ दे आर फ्लॅटर्ड, हे नाही येणार, कारण इफ येत नाही ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये. विमेन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन, दिस इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी टू बी फ्लॅटर्ड म्हणजे हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर प्रेझेंट टेन्स मध्ये, रिपोर्टेड स्पीच प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर काय करायचं, त्यानंतर जे काही कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, असे काही प्रश्न आज आपण अभ्यासलेत. हे 20 प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत,
त्या दृष्टिकोनातूनच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. हे 20 प्रश्न जर तुम्ही कन्फर्म केले तर तुमचे 5 मार्क्स जे आहेत ते कन्फर्म होतात. त्यामुळे हे 20 प्रश्न व्यवस्थित अभ्यासा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी अशाच काही ट्रिक्स घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू.